पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील निम्म्याहून जास्त भागात अजूनही पाणी टंचाई असून पावसाळ्यातही नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अर्धा जुलै महिना उलटून गेला तरी तालुक्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या असून पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई जाणवते। त्यासाठी पुरंदर तालुक्यातील पूर्व आणि दक्षिण भागातील गावांना अजूनही 66 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। पाहूयात। मागील वर्षी वर्षभरात पुरंदर तालुक्यामध्ये पावसाने ओढ दिली आणि पुरंदरच्या लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागलाय। ऐन उन्हाळ्यात लोकांना टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागली। आता जुलै महिना निम्मा उलटून गेलाय, मात्र तरी देखील पुरंदर तालुक्यातील लोकांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागतंय। पुरंदर तालुक्यात आता 66 टँकरद्वारे लोकांना पाणी पुरवठा केला जातो। अनेक वाडी वस्त्यावर पाणी नसल्यामुळे टँकरच्याच पाण्यावर लोकांना अवलंबून राहावं लागतंय। पुरंदर तालुक्याचा पश्चिम भाग असेल तर त्या ठिकाणी दिवेगराडे हे मोठं धरण आहे। या धरणामध्ये सध्या पाणी आले, त्या भागातील लोकांना आता धरणाच्या त्या पाणी पुरवठा येत नाही, त्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। मात्र पुरंदरचा पूर्व भाग आणि दक्षिण भाग अजूनही तहानलेलाच आहे। या भागामध्ये पाऊस न झाल्याने या भागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय आणि यासाठी पुरंदर पंचायत समितीच्या वतीने 66 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पुरंदरच्या गटविकास अधिकारी अमिता पवार यांनी दिली।